आज आपण उपासासाठी रताळ्याच्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। आता आपण उपवासासाठी पण रताळ पुरणपोळ्या कशा करायच्या हे बघूया। इथे मी अर्धा किलो रताळं घेतले आहेत, अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि थोडंसं ओल्या नारळाचा किस घेतला आहे। आणखीन पुरणात घालायला जायफळ आणि वेलदोडे, जायफळाची पूड आणि वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। रताळी मेनली विदाउट पाणी उकळून घ्यायची आहे, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे छान होतात। मग किसून घ्या रताळी। सारणासाठी आपण आता साहित्य बघितलेलंच आहे। गूळ आधी घालीन, त्याच्यात 2 थेंब फक्त पाणी घालीन। आता गूळ चांगला विरघळला गेलेला आहे, छान असे बुडबुडे आलेले आहेत। त्याच्यात मी आता हा रताळ्याचं घालून घेणार। जसं आपण पुरणाला असा ठेवला की तवा हे उचटं थांबतं, तसं ह्याच्यासाठी पण तोच प्रकार आहे। नाहीतर दुसरा प्रकार हातात घेऊन बघायचा, गोळा जर हाताला लागला नाही तर, आता हा लागतोय तर हे पुरण झालेलं नाही आहे। आता बघा हे पुरण झालेलं आहे, कारण मी उचटणं ठेवलं की ते उचटणं खाली पडत नाही आहे। म्हणजे आता आपण गॅस बंद करायचा। पुरण झालेलं आहे, आता आपण त्याच्यात थोडं ओलं खोबरं मिक्स करू। म्हणजे खोबरं शिजलं नाही तरी चालतं? नाही, शिजूच नाही द्यायचं, नाही तर पुन्हा त्याचं एक पाणी सुटतं ना। राजगिऱ्याचं पीठ आहे, ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालीन। राजगिऱ्याच्या पिठाला पाणी थोडं कमीच लागतं, त्यामुळे जपूनच पाणी घालायला हवं। नंतर थोडंसं तुपाचा हात लावून ठेवीन, कारण आपण तेल उपवासाला खात नाही। आता आपलं हे पुरण एकदम थंड झालेलं आहे। त्याच्यात आपण आता जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालू। आपण ह्याचे ना असे छोटे छोटे गोळे करून ठेवू। आता पुरण झालं आहे, ह्याचं एक महत्त्वाचं हे म्हणजे की आपल्या हाताला तो चिकटत नाही। आता आपण उपवासाच्या पुरणपोळ्या करून बघूया। राजगिऱ्याचं पीठ पसरवलंय, आता आपण हे पुरण घालून घेतलंय। ही थोडी हलक्या हाताने करावी लागते, कारण राजगिऱ्याच्या पिठाला एवढा चिकटपणा नसतो, कणके एवढा। आणि मी आपण थापूया। ही भाकरीसारखी थापून घ्यायची आहे। पण उपासासाठी पोटभरीचा आणि अतिशय चविष्ट असा हा पदार्थ आहे, जरूर करून पहा। आणि ही युनिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। ही आता आपण दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायची आहे। या पोळीची शेल्फ लाईफ 6 ते 7 दिवस आहे। अगदी पौष्टिक, हेल्दी, कॅल्शियम रिच, कारण राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि पोटभरीचं, उपासाला एक पोळी खाल्ली तरी पास होऊन जातं। आता याच्यावरती आपण छान तूप लावून घेऊया। हे झाला उपासाचा गोड मेन्यू, रताळ्याची पुरणपोळी।